आपण पाहतोय प्रभाग क्रमांक 132 मधून भाजपच्या नगरसेविका म्हणून दुसऱ्यांदा आता निवडून आलेल्या आहेत। घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारसंघातील मराठी चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं। मुंबई पालिकेत शिक्षण समितीचे अध्यक्षपदी देखील त्यांनी काम पाहिलंय। भाजपचा ईशान्य मुंबईतील आक्रमक चेहरा अशीही त्यांची ओळख आहे। गणेश संदेश तर आपण बघितलं मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची इथं घोषणा करण्यात आलेली आहे। भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी रितू तावडे यांच्या नावाची ही घोषणा केलेली आहे। तर उपमहापौर पदासाठी शिंदेंच्या सेनेकडून संजय घाडी यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। 6 वर्षांसाठी उपमहापौर पद असणार आहे। आणि आता आपण ही दृश्य बघत आहोत। भाजपच्या रितू तावडे आणि शिवसेनेच्या संजय घाडी यांचा इथं सत्कार देखील केला जातोय, त्यांचं अभिनंदन केलं जात आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून रितू तावडे यांच्या नावाची या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। सलग दुसऱ्यांदा रितू तावडे या निवडून आलेले आहेत नगरसेवक म्हणून आणि त्यांच्याच नावाची इथं घोषणा करण्यात आलेली आहे। घाटकोपरमधील गुजराती बहुल भागामध्ये एक मराठी चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांच्याच नावाची आता भाजपकडून महापौर पदासाठी इथं घोषणा करण्यात आलेली आहे। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपच्या रितू तावडे या उमेदवार असतील, तर मुंबईच्या उपमहापौर पदासाठी शिंदेंच्या सेनेचे संजय घाडी यांची या ठिकाणी निवड झालेली आहे। उपमहापौर पद हे 6 वर्षांसाठी असणार आहे हे देखील सांगितलेलं आहे। मनपा कार्यालयातली ही दृश्य आपण बघत आहोत, भाजपचं कार्यालय, आणि या ठिकाणी आता दोन्ही उमेदवारांचं इथं अभिनंदन केलं जात आहे। शिवसेनेचे देखील नेते उपस्थित आहेत, शिवाय भाजपचे मुंबई अध्यक्ष असतील, मंगल प्रभात लोढा असतील, शिवाय इतर नेते देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण बघतोय। शिंदेंच्या सेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे, गटनेते अमेय घोले, शीतल म्हात्रे या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आज अर्ज भरला जाईल आणि तासनंतर पुढे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। पुन्हा एकदा आपण बघूयात रितू तावडे नेमक्या कोण आहेत। प्रभाग क्रमांक 132 मधून भाजपच्या नगरसेविका म्हणून त्या दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत। तर घाटकोपरमधील गुजराती बहुल मतदारसंघातील त्यांचा मराठी आक्रमक चेहरा म्हणून बघितलं जातं। मुंबई पालिकेत शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी देखील त्यांनी काम पाहिलंय। भाजपचा ईशान्य मुंबईतील आक्रमक चेहरा अशीही त्यांची ओळख आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि आपण ही दृश्य बघत आहोत। या ठिकाणी आता त्यांचं अभिनंदन केलं जात आहे। रितू तावडे यांचं शिक्षण बघितलं तर SY BCom हे त्यांचं शिक्षण आहे। मुंबई महिला मोर्चा कार्यक्रम समितीच्या त्या संयोजिका राहिलेल्या आहेत, शिवाय महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा माजी उपाध्यक्ष देखील त्या राहिलेल्या आहेत। घाटकोपरमधील गुजरात बहुल भागामध्ये मराठी आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। त्या प्रभागामधून त्या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत। मुंबईच्या महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे या उमेदवार असणार आहेत, तर शिंदेंच्या सेनेकडून उपमहापौर पदासाठी संजय घाडी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। भाजप सेनेकडून मुंबईचे महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवार ठरलेले आहेत। आपण स्क्रीनच्या उजव्या बाजूला बघतोय, एकीकडे त्यांचं अभिनंदन केलं जात आहे। शिंदेंच्या सेनेचे आणि भाजपचे महत्त्वाचे नेते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम आणि मंत्री मंगल प्रभात लोढा या ठिकाणी उपस्थित आहेत, तर शिंदेंच्या सेनेकडून माजी खासदार राहुल शेवाळे आणि शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे, त्यांच्यासोबतच शिवसेनेचे गटनेते मुंबईचे गटनेते अमेय घोले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या दोन्ही उमेदवारांना आता इथं शुभेच्छा दिल्या जात आहेत, त्यांचं अभिनंदन केलं जात आहे आणि अगदी थोड्याच वेळात आता अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी हे दोन्ही उमेदवार रवाना होतील, अर्ज भरले जातील आणि त्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल।